खरं एक पैलवान म्हणून, एक कुस्तीगीर म्हणून, एक महाराष्ट्र केसरी म्हणून खरं त्या पदाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे का? ते सरकारनं आम्हाला चांदीची गदा जो सन्मान दिलेला आहे तो आम्ही सरकार जमा करणार आहोत. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये खरं तोडगा यावर नाही निघाला तर आझाद मैदानावरती सर्व ज्येष्ठ मंडळी सहित आम्ही तिथे उपोषणाला बसणार आहोत. महाराष्ट्रामध्ये अनेक खेळ उदयास आले. यामधला एक खेळ म्हणजे कुस्ती. या कुस्तीनं अनेक मल्ल, अनेक हिंदकेसरी, अनेक महाराष्ट्र केसरी या देशाला, या महाराष्ट्राला दिलेले आहेत. परंतु हा डबल महाराष्ट्र केसरी जी स्पर्धा होते ती स्पर्धा कुठेतरी आता वादाच्या भोवऱ्यात सापडते की काय, असा प्रश्न उभा राहिलेला आहे कुस्ती क्षेत्रासमोर. कारण महाराष्ट्रामध्ये 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत आणि त्यामुळं जे ज्येष्ठ महाराष्ट्र केसरी असतील, हिंद केसरी असतील, जे ज्येष्ठ मल्ल आहेत त्यांनी एकत्र येऊन आता याविरोधात आवाज उठवायला सुरुवात केलेली आहे. आपल्याबरोबर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आहेत. आपण त्यांची भूमिका नेमकी काय याबद्दल जाणून घेऊ. गेल्या काही महिन्यापाठीमागे तुम्ही या संदर्भामध्ये आंदोलनही केलेलं होतं. आताही पुन्हा त्याच विषयावर तुम्हाला आंदोलन करण्याची वेळ येते. महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे ही मागणी घेऊन मी गेल्या वर्षी कलेक्टर ऑफिसच्या पुढे उपोषण केलेलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री महोदयांना भेटून निवेदनही दिलेलं होतं, क्रीडा मंत्र्यांना भेटून निवेदन दिलं होतं. मला आश्वासन मिळालं की ह्याच्यावर लवकरात लवकर तोडगा काढून आपण तुमची मागणीचा विचार करू. पण मी निवेदन दिल्यानंतर सुद्धा 2 महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये पार पडल्या गेल्या वर्षी. आता ह्या वर्षी त्या मागणीचा विचार होण्याचं लांबच, पण आज मीडियाच्या माध्यमातून आम्ही बघितलं, न्यूजपेपरच्या माध्यमातून बघितलं की यावर्षी 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा महाराष्ट्रामध्ये होणार आहेत. खरं एक पैलवान म्हणून, एक कुस्तीगीर म्हणून, एक महाराष्ट्र केसरी म्हणून खरं त्या पदाचं महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न चालू आहे का, किंवा अजून काय चालू आहे हे खरं माझ्या मनात पडलेला प्रश्न आहे. आणि एवढं निवेदन देऊन उपोषण करून त्यावर तोडगा निघालेला नाही. म्हणून आमचं कळकळीची विनंती आहे की सरकारने यावर हस्तक्षेप करून हे सर्व संघटना एकत्र करून, आमचा आज कुठल्याही संघटनेला विरोध नाही, कुठलेही असावं पण एक संघटना असावी आणि एका संघटनेच्या मान्यतेने एक महाराष्ट्र केसरी व्हावा. आणि सरकारने यात हस्तक्षेप करून हे लवकरात लवकर प्रश्न मिटवला पाहिजे. अन्यथा इथं जेवढे आमचे महाराष्ट्रातले सर्व महाराष्ट्र केसरी असतील, हिंद केसरी असतील, ते सरकारनं आम्हाला चांदीची गदा जो सन्मान दिलेला आहे तो आम्ही सरकार जमा करणार आहोत. येणाऱ्या 8-10 दिवसामध्ये खरं तोडगा यावर नाही निघाला तर आझाद मैदानावरती सर्व ज्येष्ठ मंडळी सहित आम्ही तिथे उपोषणाला बसणार आहोत. लवकरात लवकर यावर तोडगा निघावा. आणि हे काम खरं सरकार महाराष्ट्र शासनाचं आहे. कारण महाराष्ट्र शासन आज मला महाराष्ट्र केसरी म्हणून एक पेन्शन देतं, सुविधा सरकारच्या मिळतात. ते जर 4 महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर कुणाला सुविधा देणार सरकार? म्हणून लवकरात लवकर सरकारने यात हस्तक्षेप करून यावर तोडगा काढला पाहिजे. आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशाराही या निमित्तानं तुम्ही दिला. मी हा खरं गेल्या वर्षी हा इशारा दिलेला होता, परवानगीही काढली होती आझाद मैदानची. पण मला ज्यावेळेस मुख्यमंत्र्यांनी, क्रीडा मंत्र्यांनी आश्वस्त केलं की लवकर तोडगा काढतो, पण तरीही 2 महाराष्ट्र केसरी पार पडल्या. पण मला वाटलं की पुढच्या वर्षी याच्यावर तोडगा निघेल. पण आता मागच्या आठवड्यामध्ये मीडियाच्या माध्यमातून बघितलं की ह्या वर्षी 2 राहिलं, आम्ही 2ची 1 करायला लागलो होतो, पण 2च्या 4 स्पर्धा होणार म्हणून आम्हाला ऐकायला, म्हणून खरं आम्हाला हे पाऊल उचलवण्याची वेळ आली आमच्यावर. नक्कीच आपल्याबरोबर आता ज्येष्ठ मल्ल आहेत आप्पासाहेब कदम साहेब. काय सांगाल, कारण कुठंतरी शासनाचा आडमुठेपणा याला जबाबदार आहे का, काय वाटतं? शासनाचं आडमुठे म्हणण्यापेक्षा शासनाचं थोडंसं दुर्लक्ष आहे. आणि जर त्याने जर लक्ष नाही दिलं तर कुस्ती पेशा किंवा कुस्ती खेळ हा महाराष्ट्रातून कमी होतोय किंवा नामशेष होण्याच्या मार्गावर असल्यासारखा आहे. तेव्हा शासनाने एक पूर्वीपासून चालत आलेली पारंपरिक खेळ आहे आणि मर्दानी खेळ आहे, तो खेळ जपण्याचं काम शासनानं निश्चितच केलं पाहिजे. आणि ती जबाबदारी शासनाचीच आहे. शासन हे सर्व पैलवानचं पालकत्वच स्वीकारतं आणि त्या दृष्टीनं त्याने या आता सध्या त्या 4 संघटना आहेत त्यांना एकत्रित करून एकच महाराष्ट्र केसरीची स्पर्धा या महाराष्ट्रामध्ये होण्यास शासनानं निश्चितच निर्णय घ्यावा अशी सर्व महाराष्ट्रातील तमाम कुस्तीगिरांची कल्पना आहे. आणि जर ते शासनानं नाही ऐकलं तर आम्हाला नाईलाज असतो, मग आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याशिवाय आमच्यासमोर दुसरा मार्ग असणार नाही. पैलवानांच्या पेन्शनचा मुद्दा एक समोर येतोय. काय पेन्शन नक्की मागणी किती राहणार आहे? कसं आहे, पेन्शन शासन आता आज अखेर दिलेलं आहे, फक्त त्याचे वेळेत नाही मागं पुढं होतंय. परंतु 15,000 तुटपुंची पेन्शन आहे. आता एक हिंद केसरी असतील, महाराष्ट्र केसरी असतील, एक बलदंड शरीराचे उमेदीच्या काळात ते मल्ल असतात आणि उतरत्या वयात त्यांना हर प्रकारचे आजार सुद्धा होण्याची शक्यता दाट असते. आणि त्यामुळे त्यांचा 15,000 आणि 20,000मध्ये त्यांची हे सुद्धा होत नाही, त्याचा
म्हणजे मेडिकल औषध खर्च सुद्धा भागत नाही. तर आमची अशी कल्पना आहे की शासनानं भरघोस आणि किती महाराष्ट्रामध्ये फार तर 5-4 हिंद केसरी आणि 10 ते 15, 20 महाराष्ट्र केसरी आहेत. यांना भरघोस असं त्यांच्या उतरत्या वयाला कमीत कमी औषधाला पुरल एवढं तरी पेन्शनच्या रूपानं सहकार्य करणं हा मग शासनाची जबाबदारी आहे. नक्कीच आपल्याबरोबर आणखी एक ज्येष्ठ मल्ल आहेत दीनानाथजी सिंह, त्यांच्याशी बोलूया. काय सांगाल, कर्मभूमी महाराष्ट्र राहिलेली आहे आणि तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये या कुस्तीकडं महाराष्ट्र शासन तितक्या गांभीर्यानं बघत नाही. जैसे देखते छोटा बच्चा रोता है तो छोटा बच्चा जो रोता है, जब उसकी रोने की आवाज़ उसकी माँ को सुनाई देती तो माँ दौड़ के आती क्यों बेटा रो रहा है. तो हमारा माई बाप ये सरकार है. तो हमारी रोने की आवाज़ जो है चंद्रहार के माध्यम से, हम जो रो रहे हैं हमारी आवाज़ आपके माध्यम से वहाँ तक पहुँचाइए. जब आमचं दुखणं तिथपर्यंत पोहोचलं तर औषध काहीतरी मिळणारच ना. माँ बाप से आशा नहीं रखें तो किससे. सरकार है, सरकार से हमें पूरी आशा है. और आपको हम फोटो दिखा रहे हैं कि ये जो हमारी आवाज़ है, मुख्यमंत्री जब ये पहली बार थे फडणवीस साहब तब मिल चुके हैं, और ये सब महाराष्ट्र केसरी तब भी थे, और तब काही पहलवान हिंद केसरी हयात होते. आता तेही गेले. आता त्यांची विधवा पत्नी आहे. त्या विधवा पत्नीच्या जे काय औषध उपचार असेल महाराष्ट्र केसरी हिंद केसरी काय असेल औषध उपचार, त्यांना जो भरघोस, वैसे तो बहुत इच्छा की किती दिलं पोथीभर दिलं तर चालते, पर कभी कभी 25. और सभी हिंद केसरी का ये चाहता है, जैसे खासदार और आमदार में थोड़ा सा मानधन में फर्क है, तो खचराई पण सगळे म्हणायचे मारतो म्हणे, पण थोड़ा सा फरक असावा. इसीलिए हम ये चाहते हैं की हिंद केसरी महाराष्ट्र 10-20 रुपयाचा फरक असावा, ते त्यांच्या आत्म्याला तरी समाधान, बाबा ठीक है समाधान. तो ये फर्क है तो 25, 20, 15, 10 ऐसे जो आंकड़ा जो है कम से कम औषधाला तरी भारते. वैसे हमारे माई बाप सरकार आहे, 50,000 वाढून दिला तरी चालतेच की. पिशवी आमची मोठी आहे, घाला भरून ठेवतो. काय सांगाल, कारण महाराष्ट्रामध्ये 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा आता होत आहेत, या निमित्तानं हा आवाज आता उठवला जातोय. एक ज्येष्ठ मल्ल म्हणून काय भूमिका आहे? क्या है कि जैसे हम लोग जब महाराष्ट्र केसरी होते थे, ज्यावेळी मी महाराष्ट्र झालो त्यावेळी ते टांगा घोडा ह्याच्यावर मिरवणूक काढण्यात आली आमची. मिरवणूक काढली तर मोठा आनंद झाला की महाराष्ट्र केसरी. तो आनंद आजच्या महाराष्ट्र केसरी दिसून झाला. इकडनं महाराष्ट्र केसरी झाला ते 15 दिवसांनी, तो तिकडनं महाराष्ट्र केसरी, इकडनं 10-12 महाराष्ट्र केसरी. तो फिर आनंद कहाँ गया मेरा, वो खुशी कहाँ गई. खुशी विभागन 5-5 ऐसा ये योग्य नहीं है. महाराष्ट्र एक, तो एक महाराष्ट्र में एक महाराष्ट्र केसरी होना चाहिए. तो शासन से हमारी विनंती है, हमारी आवाज़ आपके माध्यम से वहाँ पहुँचाइए. एक महाराष्ट्र केसरी एक, 2-2, 4-4 उचित नहीं है. नक्कीच महाराष्ट्रामध्ये एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी अशी मागणी या निमित्तानं सर्व मल्लांच्याकडून होते. आपल्याबरोबर हिंद केसरी संतोष वेताळ आहेत, कारण गेल्या अनेक वर्षांपासून हिंद केसरी जी स्पर्धा आहे ते बंद आहे असं म्हटलं जातं. 4-5 वर्ष झालं बंद आहे स्पर्धा. कारण केंद्र शासन ही स्पर्धा घेतं, त्याचा महाराष्ट्राचे काही संबंध नाही. परंतु जी महाराष्ट्र केसरी स्पर्धा 4 संघटना वेगवेगळ्या घेते. आज महाराष्ट्राच्या सर्व कुस्ती शौकीन असतील किंवा जे सर्व जे लोक आहेत त्यांना प्रश्न पडलेला आहे की अधिकृत स्पर्धा कोणती किंवा अधिकृत महाराष्ट्र केसरी कोणता. उद्या जर शासनाने ह्या संघटनेपैकी एकच संघटना निवडली धरून चाला, तर बाकीच्या 3 जे महाराष्ट्र केसरी कुस्ती खेळूनच होणार आहेत त्यांच्या महाराष्ट्र केसरीवरती सुद्धा प्रश्न निर्माण होणार आहे त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं. परंतु त्या स्पर्धालाच काहीतरी आळा बसवला पाहिजे शासनानं, आणि एक अधिकृत अशी स्पर्धा शासनाच्या वतीनं जरी घेतली तरी काय हरकत नाही. परंतु एक स्पर्धा महाराष्ट्र केसरी नावाची व्हावी एवढीच आमची या निमित्तानं विनंती आहे महाराष्ट्र शासनाला. नक्कीच महाराष्ट्रामध्ये ज्या 4 महाराष्ट्र केसरी स्पर्धा होत आहेत त्याऐवजी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी आणि यामध्ये शासनानं हस्तक्षेप करावा आणि एकाच कोणत्या तरी संघटनेला या महाराष्ट्र केसरीचा मान द्यावा आणि त्यांच्या मार्फतच संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये वर्षातून एकदाच एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा व्हावी अशा तऱ्हेची मागणी या निमित्तानं करण्यात आली. शासन जर यामध्ये गांभीर्यानं पाहत नसेल तर येत्या काही दिवसांमध्ये मुंबईतील आझाद मैदानावर ज्या मानाच्या गदा यांना देण्यात आलेल्या आहेत त्या गदा जमा करू आणि या ठिकाणी आम्ही आंदोलन करू अशा तऱ्हेचा इशाराही या निमित्तानं देण्यात आलेला आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.